सर्वप्रथम तुमचं अभिनंदन, पहिला महापौर झाला. थँक्यू. काय सांगा, काय बोलणार? आम्ही आनंदी आहोत, कारण वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी वर्ष आहे आणि महाराष्ट्रामध्ये एकमेव महानगरपालिकेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा महापौर झालाय. ह्याच्यासारखा दुसरा आनंद कुठला असू शकत नाही. त्यामुळे परभणीकरांना ह्या ठिकाणी जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहेत. परभणीकरांचं मी मनपूर्वक स्वागत करतो, कारण परभणीकरांनी जो माइंडेट दिला होता महाविकास आघाडीच्या माध्यमातून तो आम्ही सार्थकी ठरवलाय. महापौर ह्या ठिकाणी बनवण्यासाठी ज्या ज्या लोकांनी मदत केली त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर मधल्या घटनेमुळं काँग्रेसमध्ये थोडी अस्वस्थता होती, परंतु काँग्रेसच्या लोकांना सुद्धा आमच्या इथल्या काँग्रेसच्या नेत्यांनी समजून सांगितलंय की बाबा इथं आमचं निवडणुकीपूर्वीची युती आहे, त्यामुळं आम्ही इथं आमच्यामध्ये चांगली ट्युनिंग आहे, चांगलं अंडरस्टँडिंग आहे, आमच्यामध्ये कुठलाही मतभेद नाहीये, मनभेद नाहीये, त्यामुळे आम्हाला काही डिस्टर्ब करू नका. त्यांनी त्यांच्या नेत्याला सांगितलं, आम्ही आमच्या नेत्याला सांगितलं आणि आम्ही आमचाच लोकल लेवलवर आम्ही आपल्यामध्ये अंडरस्टँडिंग करून आज महापौर आणि उपमहापौराच्या निवडी आम्ही यशस्वी केल्या. त्याबद्दल सर्व सन्माननीय नगरसेवकांचं मी मनपूर्वक स्वागत करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. भाजपने पण अखेरपर्यंत प्रयत्न सुरू केले होते. आता शेवटी बघा, सत्तेपुढे शान पण चालत नाही असं म्हणतात, अशी म्हण आहे, परंतु भाजपने शेवटपर्यंत प्रयत्न केला. मोठ्या मोठ्या ऑफर देण्यात आल्या आपला महापौर होण्यासाठी, काही लोकांना फोडण्याचा प्रयत्न केला पण फुटले नाही. उलट राष्ट्रवादीचा एक आमच्याकडे आला आणि एक अपक्ष आमच्या सोबत आला, म्हणजे 26 विरुद्ध 39 मतानं आम्ही या ठिकाणी जवळजवळ 4 आणि 13 मतानं आम्ही या ठिकाणी ही महापौराची निवडणूक जिंकलो. याचा आम्हाला अभिमान आहे. महापालिकेमध्ये यश मिळालं, आता जिल्हा परिषद. आता जिल्हा परिषदेची काय काय परिस्थिती निर्माण होती त्या प्रमाणे आमची मेंबरच आहेत 6, त्यामुळे आम्ही उगाच खोटा नाटा दावा करणं काही उचित नाही. त्या ठिकाणी सर्वात मोठा पक्ष भाजप नंतर कोणता असेल तर ती राष्ट्रवादी. त्यांनी काय करायचं त्यांनी ठरवावं. त्यांची लढाई आता त्यांच्यासोबत, आमची नाहीये. आमच्यासोबत कोण येणार आहे? 6 लोकांसोबत, ते 24 भाजपचे, आमचे 6. हे काही समीकरण उचित नाहीये, परंतु काय काय घडते त्याप्रमाणे पुढे बघत. मोर्चे बांधणीच्या संदर्भात बैठका झाल्याची कुठल्या जिल्हा परिषदेच्या? नाही, अशा आमच्याकडे काही बैठका झालेल्या नाहीत. काही पुढे आमच्याकडे कोणी आलेलंही नाही, त्यामुळे तो बैठका करायचा प्रश्नच येत नाही.